नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस तणावात असतो. नोकरी, कर्ज, कुटुंब आणि व्यवसायाच्या अडचणींमुळे मन सतत खचत राहतं. अशा वेळी भक्तांच्या आयुष्यात एक मार्गदर्शक असतो, ते म्हणजे स्वामी समर्थ. ते केवळ भक्तांचे रक्षण करतात, तर त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी नियम शिकवतात. स्वामी समर्थ म्हणतात की भक्ताला फक्त श्रद्धा ठेवल्याने काम होत नाही, तर काही नियमही पाळावे लागतात. प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात आणि संयम धरणेही गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थांचे नियम फार कठीण नाहीत, पण ते भक्ताला मन, वचन आणि कर्म या तिन्ही बाजूंनी घडवतात. रोज करायचे नियम हे भक्ताचे मन शुद्ध करतात, मानसिक शांतता आणतात आणि स्वामी कृपेचा अनुभव देतात. उदाहरणार्थ, रोज सकाळी किंवा रात्री कमीत कमी 11, 21 ते 108 वेळा श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करणे आवश्यक आहे. हे नामस्मरण केवळ जप नाही, तर भक्ताचे मन स्थिर करणारे आणि श्रद्धा वाढवणारे आहे. जेव्हा मन स्थिर राहते तेव्हा संकटेही हलकी वाटू लागतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढते. स्वामी समर्थांचे दुसरे महत्त्वाचे नियम म्हणजे ध्यान आणि प्रार्थना. दिवसातून काही मिनिटे शांतपणे बसून स्वामींचा ध्यान करणे, त्यांच्या रूपाची आणि कृपेची कल्पना मनात ठेवणे आवश्यक आहे. ध्यान केल्याने भक्ताचे मन एकाग्र राहते, विचार स्पष्ट होतात आणि आयुष्यातील अडचणींवर तातडीने राग किंवा घाई न करता निर्णय घेता येतात. त्याचप्रमाणे दीपदान आणि दानधर्म देखील नियमांमध्ये महत्त्वाचे आहेत. घरात किंवा मंदिरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे, गुरुवारी किंवा शनिवारी दिवा लावण्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच गरीब, असहाय्य लोकांना अन्न किंवा वस्त्र मदत करणे हा देखील नियम आहे. हे नियम भक्ताच्या मनात नम्रता, सहानुभूती आणि सेवाभाव वाढवतात. स्वामी समर्थ म्हणतात की भक्ताची खरी परीक्षा हीच आहे, जेव्हा भक्त स्वतःकडे नाही तर इतरांच्या हिताकडे विचार करतो. स्वामी समर्थ भक्तांना काही गोष्टी टाळण्यासाठी सांगतात. मनात अहंकार ठेवणे, राग धरणे, घाई करणे, खोटं बोलणे, फसवणूक करणे आणि नकारात्मक विचार मनात घेणं, हे सर्व भक्त आणि स्वामी कृपेच्या मार्गात अडथळा आणतात. स्वामी समर्थ म्हणतात की ज्या भक्ताचे मन संयमी, शांत आणि प्रामाणिक असते, त्याच्यावर स्वामी कृपा वेळेवर होते. घाई, राग, अहंकार या सर्व गोष्टी माणसाला उशिरा फळ मिळण्यास कारणीभूत ठरतात. वाट पाहणे हे देखील प्रत्येक भक्तासाठी सोपं नसतं, पण स्वामी समर्थ त्याचे महत्त्व फार स्पष्ट सांगतात. वाट पाहणं म्हणजे फक्त थांबून बसणं नव्हे, तर स्वतःला घडवणं, मनाला तयार करणं आणि कर्मात सुधारणा करणं असे आहे. जेव्हा भक्त संयमाने वाट बघतो, तेव्हा त्याची श्रद्धा मजबूत होते, सहनशीलता वाढते आणि स्वामी कृपेची योग्य वेळ येते. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, मी देतो तेव्हा वेळ बघत नाही, पण योग्य वेळही पाहत नाही. म्हणजे जेव्हा स्वामी भक्ताला काही देतात, ते नेहमीच अचूक वेळेवर दिलं जातं. वेळेआधी मिळालेली कृपा कधी कधी अपायकारक ठरू शकते, पण वेळेवर येणारी कृपा भक्ताच्या जीवनात चमत्कार घडवते. स्वामी समर्थांचा उपदेश अत्यंत सोपा आहे, पण आयुष्यभर साथ देणारा आहे. ते म्हणतात की कर्म सोडू नका, तक्रार करू नका आणि दुसऱ्याशी तुलना करू नका. प्रत्येक भक्ताचा प्रवास हा वेगळा असतो. जे दुसऱ्याला मिळतं ते आपल्याला मिळेलच असं नाही, पण जे आपल्यासाठी ठरलेलं आहे ते कुणीच घेऊ शकत नाही. संयम आणि श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. आजचा स्वामी संदेश एवढाच आहे की घाबरू नका. तुमच्या आयुष्यातील वाट पाहण्याची वेळ वाया जात नाही. ती तुम्हाला मजबूत करते, मन स्थिर ठेवते. संयम ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करा आणि रोज मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. शेवटी एकच सांगेन, संयम ठेवल्याशिवाय श्रद्धा टिकत नाही आणि श्रद्धा नसल्याशिवाय
कृपा अनुभवता येत नाही. भक्ताचे मन, वचन, कर्म तिन्ही स्वच्छ ठेवले तर स्वामी समर्थ मार्ग नक्कीच दाखवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.